आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे। मनसेसोबत युती केली तर चालेल का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारला अशी माहिती मिळते। तर मनसेसोबतच्या युतीसाठी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना ग्रीन सिग्नल दिलाय। जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात असं आदित्य ठाकरे यांनी सुद्धा म्हटले। या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं। तर दोन ठाकरे एकत्र आल्यास आम्हाला फरक पडणार नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। मनसेसोबत युती केली तर चालेल का उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न। जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात आदित्य ठाकरे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। जे लोकांच्या मनात आहे तेच आमच्या मनात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। एवढंच सांगेन, परवा जे उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांच्या मनात जे आहे तसं होणं हे आमच्या देखील मनात आहे। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एका पक्षाशी नाही तर जे कोणी पक्ष मराठी माणसासाठी लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत, महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली आहेत। मनसेसोबत युती केली तर चालेल का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारला। ऑलरेडी आम्ही माननीय दत्ताजी गायकवाड यांना आता उपनेतेपद दिल्यानंतर आम्ही साहेबांना भेट दिली आणि साहेबांना भेटल्यानंतर आम्ही ही गोष्टीची कल्पना दिली आहे का मनसे आणि आपली युती करायला हरकत नाही, युती झाली तर चांगलंच असेल, त्या पद्धतीने तुम्ही तुमची बोलणी वरच्या लेवलला करा असं आमच्याकडून संकेत दिलेले आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र दोन्ही ठाकरेंच्या युतीमुळे फरक पडणार नाही असं म्हटलंय। 1.5 कोटी सदस्य असणारा हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आमचा भारतीय जनता पक्ष आणि विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व लाभलेलं आहे। कोणी एकत्र येण्यानं कोणी असं आव्हान निर्माण करत असेल तर ते मला वाटतं त्या कोणी असं म्हणत असेल तर तो कल्पनाविलास आहे। असाच प्रश्न राष्ट्रवादी बाबतही आहे, त्यांना ते लागू आहे। राजकारणाच्या ही दोघंही सध्याच्या काळात मूर्त्या नावत बसलेल्या आहेत। ती कोण ह्या नावातनं त्यात गेला आणि त्या नावातनं ह्यात गेला तरी नावा बोडायच्या काही थांबणार नाही, त्यांचं राजकीय उत्थान अजिबात होणार नाही। परंतु दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी कुठतर नातेवाईकांची मदत केली, ते नातेवाईक मध्यस्थी करतायत। सध्या यांना मध्यस्थी करण्यासारखे शिवसेनेत ज्येष्ठ लोक कोण राहिलेले नाहीत, त्यामुळे शेवटी आता नातेवाईकांच्या आधारावर यावं लागलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांनी टोला लगावलाय। राज ठाकरे आमच्या सोबत आल्यास महाविकास आघाडीची ताकद वाढेल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सगळ्यांचं स्वागत। या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे, शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे। म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना मनसे? राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत, यात काही शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही, पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत, त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही।